श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधाम अध्याय 48। गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक भक्त होता। श्री गुरु रोज संगमावर जात व येत असताना श्री गुरूंना नमस्कार करून न बोलता आपल्या कामावर जात असे। एक दिवस श्री गुरु त्याला म्हणाले, तुझ्या मनात काय इच्छा आहे? तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, माझे जोंधळ्याचे शेत चांगले पिकावे। त्यावर श्री गुरु म्हणाले, मी मध्यान्ही परत येईपर्यंत सर्व पीक कापावे। श्री गुरूंचे वाक्य प्रमाण मानून व घरच्यांचा विरोध न जुमानता त्यानं सर्व पीक कापले। श्री गुरु परत आले तेव्हा झालेला प्रकार पाहून म्हणाले, मी तुला गमतीनं म्हणालो, तू खरंच पीक कापलेस? परंतु पर्वतेश्वर म्हणाला, गुरु वाक्य मज काम घेणं। महाराजांनी स्मित हास्य करून त्यास आशीर्वाद दिला। 8 दिवसानंतर अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस पडला आणि सर्व गावाचे पीक नाहीसे झाले, पण त्याचे पीक अनेक पटीत वाढले। पर्वतेश्वराच्या कुटुंबियांनी त्याची क्षमा मागून शेतातील दैवतांची पूजा करून श्री गुरूंकडे दर्शनासाठी गेले। श्री गुरूंनी त्यांना अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद दिला। त्यानं आपले अर्धे धान्य गावासाठी अधिकाऱ्यांना दिले व आपले समाजाचे ऋण फेडले। श्री गुरु चरणार्पणमस्तु।